अमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यात अतिवृष्टीमुळे इमारतींना नुकसान होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते। अशावेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील इमारती, शाळा, खोल्या, अंगणवाडी केंद्रे, आरोग्य केंद्रांचे स्ट्रक्चरल ऑडिट बांधकाम विभागातर्फे सुरू केले आहे। पावसाळ्याचे दिवस आता तोंडावर आले आहे। पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज झाली आहे। या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे। यामध्ये ग्रामीण भागातील 290 पूल, 3677 रपट्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट बांधकाम विभागाच्या माध्यमातून केले जात आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी मान्सूनपूर्व सुविधा आणि उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहे। यासोबतच जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या शासकीय इमारती, शाळा, वर्गखोल्या, अंगणवाडी केंद्रे, आरोग्य केंद्रे सुस्थितीत आहे की नाही त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना तालुका स्तरावर उपअभियंता बांधकाम आणि बीडीओंना देण्यात आल्या आहेत। त्यामुळे अशा धोकादायक इमारतींचा शोध घेऊन त्यांची यादी संबंधित पोलीस ठाणे, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्षासह माहितीकरिता पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। ज्या ठिकाणी शाळा किंवा अंगणवाडी केंद्राच्या इमारती धोकादायक असतील अशा इमारती बंद ठेवून विद्यार्थी मुलांसाठी सुरक्षित सार्वजनिक इमारतींमध्ये तात्पुरत्या स्वरूपात शाळा, अंगणवाडी केंद्रे सुरू करावे। याबाबत सर्वस्वी जबाबदारी संबंधित उपअभियंता, बीडीओ आणि संबंधित ग्रामपंचायतींवर सोपवण्यात आली आहे। यासोबतच पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटणार नाही यासाठी अंतर्गत रस्ते, नाले आणि रपटे यांची आवश्यक दुरुस्ती करण्याच्या अनुषंगाने स्ट्रक्चरल ऑडिट करून कामे केली जाणार आहे। मान्सूनपूर्व नियोजनाबाबत सीईओंनी दिलेल्या आदेशाप्रमाणे अंमलबजावणी सुरू आहे। तालुका स्तरावरील यंत्रणेकडून धोकादायक इमारतीबाबतचा आढावा घेऊन त्याची माहिती मागवण्यात आली आहे। ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। आवश्यकतेनुसार देखभाल दुरुस्तीची कामेही केली जाणार आहे।